इकडे देणारं वक्तव्य आहे. ओडिशा एक व्यक्तीचा पक्ष, तेलंगणा, तामिळनाडू, महाराष्ट्रात शिवसेना जी संपण्याच्या मार्गावर आहे ते त्यांनी प्रयत्न करूनच बघावा. राष्ट्रवादी कुटुंबाचा पक्ष, काँग्रेस पण भाऊ बहिणीचा पक्ष, भाजपाला वंशवादाच्या विरोधात लढायचे आहे. पहिलं भाजपचा वंश कुठून सुरू झाला हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे. कारण तेच म्हणतात की इतर पक्षात काम केलेली लोक आपल्याकडे येत आहेत. मग इतर पक्षातले लोक जर त्यांच्याकडे येणार असतील तर भाजपचा वंश तरी नेमका कोणता आहे? आणि आजचं जे राजकारण चाललेलं आहे ते अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. अत्यंत निर्गुण आणि घृणास्पद आहे. म्हणजे त्यांच्या सोबत जे येतील ते आपले हे एक राजकारणात मी समजू शकतो. पण नुसते सोबत येतील ते नाही, आपले जे गुलाम होतील ते काही काळ आपले, त्यांचं काम संपल्यानंतर नवीन गुलाम येतील, हे गुलाम जातील. हे गुलामगिरीकडे वाटचाल करणारी ही दिशा त्यांनी ठरवलेली आहे आणि त्याचा सगळ्यांनी प्रत्येक पातळीवरती विरोध करायला पाहिजे. ताकत की बात चल रही है. बद्दल मला नक्कीच अभिमान आहे. कारण ज्या पद्धतीने नड्डा पक्ष वाढवत आहेत, दिन हमेशा एक जैसे नहीं रहते हैं. नक्की की राजकारण म्हटल्यानंतर आपण साधारणतः बुद्धिबळाशी दिन बदलते हैं पण आजचं और जब दिन बदलेंगे तो सोचिए आपका क्या होगा. फक्त बळाचा वापर चाललेला आहे. संजय राउत के बारे में मुझे उनके बारे में अभिमान है. म्हणून तुम्ही जर का संजय मेरे पुराने दोस्त हैं. असाल तर मैं भी उनके परिवार से मिलकर आया, सर्वदा सारखे नसतात. उनके बच्चों से मिलकर आया. आणि मग क्या अपराध है संजय राउत का. तुमचं काय होईल ह्याचा पत्रकार हैं, निर्भीक हैं. भाजपाने करण्याची आवश्यकता आहे. संजय राऊत बद्दल जिस मला तरीके से उन्हें गिरफ्तार किया गया है, संजय माझा जुना मित्र आहे. मर भी जाऊंगा फिर भी परवाह नहीं. कुटुंबियांची भेट घेऊन आलो. ये बहुत महत्व की बात बोली उन्होंने. काय गुन्हा काय संजयचा? जो लोग वहाँ गए हैं, शिवसैनिक आहे, दबाव में गए हैं. निर्भीड आहे आणि जे पटत नाही तो बोलतोय. जब तक उनके पास सत्ता का लोभ है, त्याचं एक वाक्य चांगलं आहे, मरण आलं तरी लोभ जाने के बाद उनको हकीकत पता चलेगा. हे फार महत्वाचं वाक्य आहे. की हकीकत क्या है. जे शरण तिकडे गेलेत, मी असं म्हणतो की आज एक गेलेले आहेत, आंघोळीला गेलेले आहेत आणि जोपर्यंत सत्तेचा फेस त्यांच्या शरीराभोवती आहे, आज एक पुरानी याद ते टीका करू शकतात. तो फेस जब दूसरा महायुद्ध हुआ था तब हिटलर बहुत तेजी से आगे बढ़ रहा था काय आहे और एक वक्त ऐसा आया कि हिटलर जीतने वाला है. हिटलर रोज कहीं ना कहीं बॉम्ब फेंकता था और तब भी जे शिवसेना प्रमुखांनी मलाही सांगितलेले आहे आणि एक कार्टूनिस्ट थे, सुद्धा सांगितलेली आहे, वो व्यंग्य चित्र निकालते थे. जेव्हा पेटलेलं होतं त्यावेळेला हिटलर जोरात होता आणि एक काळ असा आला होता की हिटलर आता जिंकणार. हिटलर रोज कुठे ना कुठे बॉम्ब टाकायचा आणि त्यावेळेला मात्र डेव्हिड और ऐसी स्थिति आ गई कि अगर कोई विरोध में बोलता है तो जैसे भी हो ये सरकार उन्हें अटका देती है, उन्हें डराती है, धमकाती है, लोभ दिखाती है. अगर नहीं उस भावना के अंदर आए तो उन्हें जेल भेज दिया जाता है. याला घेऊन या, जिंदा या मुर्दा. आखिरकार 4 स्तंभ लोकशाही के, तशी परिस्थिती आज आपल्या देशात व्हायला लागलेली. बाकी के जो स्तंभ जैसे कि मीडिया, त्याला वाटेल ते करून अडकवायचंच. आज एक पत्रकार को गिरफ्तार किया गया है. म्हणजे दमदाटी आणि ये सारी चीजें देखने के बाद मुझे लगता है जैसे नितिन गडकरी ने कहा, आमचा विश्वास आहेच. ऐसा लग रहा है कि राजनीति छोड़ने का मुद्दा नहीं है, लेकिन राजनीति बहुत गंदी हो चुकी है. यहाँ दिलदारपना नहीं रह गया है. आणि तुमच्याचपैकी एक अगर आपको किसी को खत्म करने की इच्छा हो तो आप जनता के सामने जाइए. नंतर मला तर आप अपने विचार रखिए. म्हणाले जिसके पास विचार होंगे राजकारण सोडण्याचं वो अपना विचार रख सकता है. राजकारण आता घृणास्पद व्हायला लागले. जो निर्णय है वो जनता लेगी. जनता के सामने आइए. एक दिलदारपणा पाहिजे. तुम्हाला इतर पक्ष देश में 50 साल कांग्रेस ने राज्य किया. जसे पार्टी खत्म करने की जब मित्रांना विचार कोई नाही शौक अगर होगी सोपा असायला पाहिजे. तुम्ही तुमचे विचार मांडा, तो आपका काम तो बहुत आसान हो गया होता. किंवा नसतील ते त्यांचे मुद्दे मांडतील आणि जो काही निर्णय आहे तो जनतेला घेता येईल, जे आजपर्यंत करत आले. अगदी काँग्रेस सुद्धा के पास विचार है वो अपना निर्णय ले सकता है और अब तक यही होता आया है. काँग्रेसची परिस्थिती बघितल्यानंतर लगेच जे कोणी सत्तेत बसलेले आहेत त्यांनी मोठमोठ्या बड्या मारण्यामध्ये काही अर्थ नाहीये. कारण हे तुम्हाला सांगतो की मला एका कांग्रेस की जो स्थिति है उसको देखने के बाद बड़ी बड़ी बातें करने का कोई अर्थ नहीं है. जरूर होतो, पण त्या 2.5 वर्षाच्या काळात मैं 2.5 साल मुख्यमंत्री जरूर था, मुख्यमंत्री पदाची हवा गेली नव्हती. लेकिन इस 2.5 साल में मेरे दिमाग में कभी मुख्यमंत्री का पद नहीं गया. याचं कारण शिवसेना प्रमुख जे सांगायचे की
की या इसका कारण यह है कि शिवसेना प्रमुख हमेशा कहते थे येते जाते परत येते, पण तू नेहमी कि लोकांशी पद नम्र प्रतिष्ठा राहा. पदवी लोकांची नेहमी आते नम्र जाते राहा. रहती है, लेकिन नम्र लोगों से राहण्याचा कनेक्ट प्रयत्न रहिए. नेहमी करत आलेलो आहे. आज मात्र ज्यांच्या डोक्यात हवा गेलेली आहे त्यांनाही मी सांगू इच्छितो की निर्घुणपणाने वागू नका. आज जिनके दिमाग में ये पद और प्रतिष्ठा की हवा गई है, उनको ये मैं बताना चाहता हूँ. चांगलाच असतो असं नाही, तो काळ बदलत असतो आणि काळ बदलल्यानंतर आपण जसे लोकांशी वागतो, समय हमेशा बदलते रहता है, तसा तो समय एक बदललेला जैसा नहीं काळ रहता. हा कदाचित जास्त निर्घुणपणाने आणि दुष्टपणाने तुमच्याशी वागू शकतो किंवा शकेल. तर ती वेळ, ती संस्कृती आपल्या हिंदुस्थानामध्ये आजपर्यंत तरी नाही आहे, ती याच्या पुढे येऊ देऊ नका. और ये कल्चर हमारे हिंदुस्तान में आज तक नहीं है और इसे आने मत दीजिए. जुन्या गोष्टी आहेत, मीही बोलू शकतो, अनेक गोष्टी. जाऊ द्या, त्याच्यावरती मी काय उत्तर देणार नाही. आमच्या केदारनी त्याला उत्तर चांगले दिलेलं आहे. केदार दिघेने उत्तर दिले. जाने दीजिए, इसका जवाब देना मैं जरूरी नहीं समझता काय बोलायचं और मुझे उसके बारे में कुछ नहीं बोलना. ते फार घातक आहे आणि गंभीर आहे. ते लक्षात घेता प्रादेशिक पक्षांची एकजूट असावी यासाठी आता पुन्हा म्हणजे हा जो मुद्दा ऐरणीवर आलेला आहे, नाही, तुम्ही पुढाकार मी घेणार का की प्रादेशिक पक्ष एकत्र नाही, यावे? एकच हा महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलात. प्रादेशिक पक्षाची एकजूट हा एक पुढचा टप्पा झाला, पण प्रादेशिक जरूरी पक्ष जानकारी थी, संपवण्याचं वो जे आप लोगों को भाजपचं बताई कार्यक्रम है आहे, त्याची सुरुवात ही परवाच्या कि जो बीजेपी का ये काम चल रहा है, कोश्यारींच्या उद्गारातून झालेली आहे. आणि आज नड्डा जे म्हणाले की सगळे पक्ष संपतील म्हणजे प्रादेशिक अस्मिता चिरडून राज्यपाल का टाकायची. इस्तेमाल किया जा रहा है, पुन्हा सांगतो, संविधान को तोड़ा मरोड़ा जा रहा है. भाषिक ती फूट भाषिक भाषा भिंती त्याच्यात उभ्या करायच्या आणि स्थानिक अस्मिता ही चिरडून टाकायची. म्हणजे मराठी माणसाला चिरडून टाकायचं आणि पुन्हा मराठी अमराठी असं राजकारण करायचं. स्वतःच्या माणूस राजकारणाच्या तुमड्या के भरून खिलाफ द्यायच्या. बोला जा रहा है. आणि आपल्या विरोधात जर कोणी असतील तर त्यांना चिरडून टाकायचं. असं हे भाजपचं मराठी कारस्थान आता अत्यंत लोगों के बेसूर खिलाफ बनायचं. बोलो और अगर इनके खिलाफ कोई जाए या इनके खिलाफ कोई बोले तो उसको नेस्ता नाबूद कर दो. देण्याची गोष्ट करता ममता बॅनर्जी या ठिकाणी आल्या आणि सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयोग मात्र राष्ट्रपती उपराष्ट्रपतीच्या या निवडणुकीमध्ये नाही, नसताना एक एकत्र मिळाला. शेवटी एक लक्षात घ्या, त्याही वेळेला म्हणजे तेव्हा आणीबाणीच्या वेळेला आणीबाणीला एक अनुशासन, देशाला अनुशासन समझिए, पाहिजे. जब इमरजेंसी का पीरियड था, पाठिंबा दिला होता, कारण ते पुन्हा त्याच्यावर ते बोलतील तुम्हीच तो पाठिंबा शिवसेना ने दिला. इमरजेंसी को सपोर्ट दिया था. आणि तो सगळा इतिहास आणीबाणीचा काढला तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. पण तेव्हा सगळेजण ज्यांचा राजकारणाशी संबंध नव्हता, म्हणजे अगदी आपले पु ल देशपांडे, मी महाराष्ट्र पुरतं तो बोलतोय, इतिहास अलग था, वो उस समय की दुर्गाबाई जरूरत भागवत थी. वगैरे हे सुद्धा साहित्यिक विचारवंत, की त्यांना कळत होतं की अरे हे योग्य नाही चाललेलं आहे. त्यांनी परिणामाची पर्वा न करता त्या लोकशाहीच्या होमकुंडामध्ये उडी मारली होती आणि लोकशाही जिवंत ठेवली होती. तर मला असं वाटतं शिवसेना की परिणामों का एखादी गोष्ट म्हणजे असं राष्ट्रपती परवाह नहीं करती और आणखी गोष्ट असेल हमेशा अपने मुद्दों के साथ खड़ी रहती. होणार की नाही हे काही अवलंबून नसतं. आता सुद्धा वेळ गेलेली नाही म्हणण्यापेक्षा अजून वेळ पूर्ण आलेली नाहीये, पण ती वेळ जाण्याच्या आधी किंवा वेळ येण्याच्या आधी देशातील सर्व राजकीय पक्षांनी म्हणण्यापेक्षा सर्व जनतेने विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. अभी तक वो समय गया नहीं है, या हम ये कह सकते हैं कि अभी तक वो समय आया नहीं है. इसके पहले कि वो समय चले जाए, सभी राजनीतिक पार्टियों को और जनता को इसका विचार करना चाहिए. मग काय दृश्य असतं ते मला बोलायचं नाहीये, तर ते कळेल. पण ह्याच्यात मला इसलिए मैं कहता हूँ लोग हवा में न रहें, क्योंकि एक बार हवा जब निकल जाती है तो क्या दृश्य रहता है इसके बारे में बताने की जरूरत नहीं. तसे अनेक म्हणजे कोणतरी एक दलाल बोललाय की आता यांना आमदार आणि खासदार शोधावे लागतात. एक दलाल कोणतरी बोललाय, दलाल आहे तो. तर आमदार आणि खासदार दलाल ने ये कहा माझ्याबरोबर कि आहेत, बिचौलिए ने आमदार कहा आणि कि वफादार आहेत. उद्धव ठाकरे को विधायक और सांसद ढूंढने पड़ते हैं. आज तक पूरा देश सुन रहा है जिस तरह से जेपी नड्डा जी का बयान आता है और कल जिस तरह से संजय राउत साहब को गिरफ्तार किया जाता है, आज आपने परिवार से मुलाकात की, आपकी क्या प्रतिक्रिया है? जैसे मैंने अभी अभी कहा कि नड्डा साहब ने जो भी कल कुछ भाषण दिया है, क्या उसमें आपको प्रजातंत्र दिखाई दे रहा है? सिर्फ एक ही पार्टी, मतलब उनकी जो पार्टी है वही रहनी चाहिए और वही रहेगी, और बाकी सारे पार्टी, जितनी सारे पक्ष हैं, सारी पार्टियां हैं, वो खत्म हो जाएगी. आज तक हम मानते थे कि ये शतरंज, यानी कि मराठी में कहते बुद्धिबल, तो इसमें शतरंज नहीं है, बुद्धि का कोई ठिकाना नहीं है, सिर्फ बल वापरले जाते हैं, शक्ति का उपयोग किया जा रहा है. और अगर ऐसे ही आपका तरीका होगा तो मैं यही कहना चाहता हूँ, जमाना एक रहता नहीं, सारे लोगों के लिए दिन जो है ते बदलते रहते हैं. अच्छे दिन बुरे दिन, अच्छे दिन कब आएंगे वो बात अलग थी,
लेकिन ऐसे लोगों के बुरे दिन तो जरूर आते हैं, और आप जैसे बर्ताव उस वक्त अन्य लोगों के साथ करते हो, शायद उससे बुरा बर्ताव उस वक्त जनता आपके साथ कर सकती है। तो मेरी विनती है कि जो भी विचार अगर आपके पास है, सोच आपके पास है, जनता के सामने आइए। हमारी सोच जो भी है हम जनता के सामने रख रहे हैं, आप भी सोच रखिए और जनता के ऊपर फैसला छोड़ दो। जिसको प्रजातंत्र कहते हैं, जरा मतलब पूर्ण तरीके से उसे प्रजातंत्र कहते हैं। ये अगर आप ईडी, इनकम टैक्स, सीबीआई, तो फिर प्रजातंत्र कहाँ रहा? जितने हमारे सारे लोग गए हैं, मैंने कहा कि वो तो गए उनके हमाम में गए हैं, हमाम में गए हैं वो। अब वो मजा ले रहे, लेने दो, लेकिन जब पानी बंद हो जाएगा तो क्या करेंगे? आपने हिटलर का एक एग्जांपल, हिटलर का एक एग्जाम्पल मेरे पिताजी ने दिया था, क्योंकि मेरे पिताजी आप सारे जानते हो कि वो तो शिवसेना प्रमुख, हिंदू हृदय सम्राट, एक ही हिंदू हृदय सम्राट आज तक जो हुए वो है, और साथ ही साथ उनकी करियर की शुरुआत वो व्यंग्य चित्रकार थे, कार्टूनिस्ट। और डेविड लो ब्रिटेन के कार्टूनिस्ट है जो ओरिजिनल न्यूजीलैंड से आए हुए थे, उनको अपना गुरु मानते थे। तो उन्होंने, मेरे पिताजी ने कहा था, मुझे भी कहा था, और शायद मैं मानता हूँ कि पब्लिकली भी कहा था कि जब सेकेंड वर्ल्ड वॉर चल रहा था तो हिटलर एक समय ऐसे आया था कि उस वक्त लग रहा था कि शायद हिटलर जीत जाएगा, पूरी दुनिया को अपने कब्जे में ले लेगा। तो उस वक्त डेविड लो, मतलब हिटलर बॉम्ब डालता था और डेविड लो एक कार्टून निकालता था, और वो कार्टून का जो एक परिणाम हुआ करता था वो बॉम्ब से भी ज़्यादा होता था। और ऐसे कहा जाता है कि हिटलर ने उस वक्त अपने सारे लोगों को कहा था कि ये व्यक्ति है कौन, है कहाँ, इसे लेके आओ, जिंदा या मुर्दा जैसे है उसे लेके आओ। तो यही होती है जो तानाशाही की बात होती है, जब सारे लोग अपने गुलाम होते हैं तो कुछ दिन के लिए जब तक उनका उपयोग आपके लिए होता है तब तक वो गुलाम अच्छे लगते हैं, बाद में गुलाम जब उनका उपयोग नहीं रहता है। संजय राउत साहब ने कल कहा कि मैं झुकूंगा नहीं और शरण भी नहीं जाऊंगा, उनकी गिरफ्तारी हुई, उस पर आपकी टिप्पणी क्या है? क्योंकि आज आप परिवार से भी मिलकर आए। नहीं, मुझे संजय राउत पर अभिमान है, और बाला साहब का असली सैनिक सिर्फ वो पिक्चर देखने के लिए ठीक है, पुष्पा झुकेगा नहीं, लेकिन ये झुका नहीं। जो झुकने वाले थे वो हमाम में चले गए, और झुकने वाला कभी शिवसैनिक नहीं हो सकता। जो भी लोग कह रहे थे कि हम बाला साहब की जो भी हमारे पास एक शिक्षा थी, शिक्षा म्हणजे मराठीतली नाही, शिकवण ज्याला म्हणतो, उसके ऊपर हम हमारा आगे की दिशा तय कर रहे हैं, तो ये बाला साहब ने दिखाई नहीं, दिशा नहीं है। उद्धव साहेब, एक प्रश्न असा आहे की आपण जे बोलले की तू वेळ यायची आहे विरोधकांना एकत्र घेण्याची, यायची आहे नाही, वेळ गेलेली नाही किंवा आलेली नाही, आता आपण मध्ये आहोत। आणि आता हे काल नड्डांचं जे भाषण आलेलं आहे ते फार घातक आहे की सगळे पक्ष संपतील किंवा आम्ही संपवू, असा त्याचा कंसातला अर्थ है। पण माझा प्रश्न असा आहे की भाजपचा अभी जो भाषण आया है वो बहुत घातक है, या तो सारी पार्टियां खत्म हो जाए या हम सारी पार्टियों को खत्म कर दें, उसका ये मतलब है। सवाल ये है कि मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वो ये कहते हैं कि रोज सुबह उठकर 8 बजे बजने वाला भोपू अब अंदर चला गया। मुख्यमंत्री पद पर बैठे व्यक्ति को इस तरह का वक्तव्य जो है वो एक सांसद के लिए देना चाहिए, आप क्या कहते हैं? मैं उसके ऊपर कोई टिप्पणी नहीं करना चाहता हूँ, कारण मुळामध्ये त्यांचं सगळं सरकारच कोर्टात चॅलेंज झालेलं आहे। नहीं, पूरी सरकार जो है उसी को हमने चैलेंज किया है कोर्ट में, अदालत में। तो फिलहाल मुझे उसके ऊपर कुछ कहने की जरूरत नहीं है। बंगालमध्ये पण जी परिस्थिती पाहायला मिळते, कुठेतरी तुम्ही प्रादेशिक पक्षाच्या नेत्यांशी संपर्क करताय किंवा तुम्हाला कोणी संपर्क केलेला, काही चर्चा झाली? असं आहे की ममता दीदी आहेत, केसीआर आहेत, अशी काही लोक हे संपर्कात आहेत, पण जसं मी म्हटलं ना, काल आता यांचा मुखवटा पूर्ण बाजूला झालेला आहे। आणि जसं मी परवा आपल्या कोश्यारींना एक धन्यवाद दिले होते की तुमच्या पोटातलं ओठावरती आलं अनावधानाने, की महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस किंवा मराठी अस्मिता चिरटण्याचं जे तुमचं स्वप्न आहे ते तुम्ही कदाचित अनावधानाने आमच्यासमोर आणलं। तसंच काल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या पोटातलं ओठावरती आलं की त्यांना या देशात आता दुसरे कोणतेही पक्षच नको आहेत, मैं हुकुमशाही पाहिजे, ऐसा असं त्याचा अर्थ। और जो इनकी पार्टी के अध्यक्ष है, राष्ट्रीय अध्यक्ष है, उनका जो बयान है वो ये साबित करता है कि इनको कोई और राजनीतिक पार्टी चाहिए ही नहीं, इनको सिर्फ अपनी पार्टी चाहिए। तुम्ही बोला तर अशी चर्चा आहे की संजय राऊतांना एकटं पाडलं जात आहे का, यावर तुम्हाला? मला या फालतू प्रश्नाला उत्तर द्यायची नाहीये, कारण मी आता संजयच्या घरी जाऊन आलो। पुन्हा एकदा सांगतो की संजय आणि आमचे कौटुंबिक चांगले संबंध आहेत। संजय माझा जुना मित्र आहे,
आणि म्हणूनच त्याला मी आरोग्य करतो. संजय और मेरे परिवार के संबंध हैं. संजय मेरे बहुत पुराने मित्र हैं या दंडेलशाही और मैं संजय के घर जाकर आया. लढू शकतो ही एक ठिणगी नक्कीच त्यांनी टाकलेली आहे. आपको क्या लगता है? तो आप सुन रहे थे उद्धव ठाकरे को, जिन्होंने आरोप लगाए हैं कि भारतीय जनता पार्टी एक हिटलर के तौर पर काम कर रही है, हिटलर शाही कर रही है. बीजेपी के साथ जनता बुरा बर्ताव करेगी. उन्होंने कहा कि बीजेपी लोकतंत्र में भरोसा नहीं करती है. उद्धव ठाकरे ने कहा कि वो संजय राउत के साथ खड़े हैं. संजय राउत एक सच्चे शिवसैनिक हैं. ये भी कहा उद्धव ठाकरे ने कि संजय राउत चौथे स्तंभ के तौर पर पहचाने जाते हैं, यानी जो पत्रकार का उनका जीवन रहा है उसका भी जिक्र किया उद्धव ठाकरे ने और कहा कि ऐसे में चौथे स्तंभ को भी दबाया जा रहा है. ये उद्धव ठाकरे की तरफ से आरोप लगाया गया और साफ तौर पर कहा कि बीजेपी लोकतंत्र में विश्वास नहीं करती है. बीजेपी सहयोगियों से गुलामों की तरह बर्ताव करती है. उद्धव ठाकरे ने साफ कहा कि मैं संजय राउत के साथ खड़ा हुआ हूं. उद्धव ठाकरे ने भी ये भी कहा कि जो बीजेपी के खिलाफ बोलता है उसे मिटाने की कोशिश बीजेपी करती है. डराया जाता है, धमकाया जाता है, लालच दिया जाता है और अगर कोई उनके इस प्रलोभन में नहीं आता है, डरता नहीं है, तो फिर उसे जेल में डाल दिया जाता है. इंडिया टीवी हर वक्त हर जगह डाउनलोड करने के लिए सर्च करें इंडिया टीवी न्यूज़ गूगल प्ले स्टोर या ऐप स्टोर पर.